केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या जनगणनेत ओबीसी प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसी समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली असून ओबीसी संघर्ष कृती समितीने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. देशभरात 1 एप्रिलपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली असून या टप्प्यात घरांची मोजणी केली जात आहे. या प्रक्रियेत अनुसूचित जाती आणि जमातींचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आला असला तरी ओबीसींसाठी मात्र स्वतंत्र रकाना ठेवण्यात आलेला नाही. 25 एप्रिल 2025 रोजी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याचा ठराव करण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यासंदर्भात माहिती दिली होती. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत ओबीसींना इतरमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत असून भविष्यातही ओबीसींची स्वतंत्र गणना होणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात येत नाही तोपर्यंत जनगणनेवर बहिष्कार कायम राहील असा इशारा ओबीसी जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी दिला आहे. घरांच्या मोजणीत ओबीसींना वगळण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय असा प्रश्न उपस्थित करत आपल्या हक्कांसाठी लढा न देणाऱ्या नेत्यांनाही समाज धडा शिकवेल असा सज्जड दम यावेळी देण्यात आला आहे. मुळात 1 एप्रिलपासून 2026-27 सार्वत्रिक जनगणनेला सुरुवात झालेली आहे. घरगणनेचं काम या देशात सुरू झालेलं आहे, गावागावात सुरू आहे. या घरगणनेमध्ये ओबीसींचा स्वतंत्र रकाना नाही. जर रकान्याची गरज नसेल आणि सेकंड फेजमध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींची जनगणना करणार असाल तर यामध्ये या प्रपत्रामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची गरज काय? आणि जर रकान्याची गरज आहे तर ओबीसींचा स्वतंत्र रकाना असल्याशिवाय आम्ही घराची गिनतीसुद्धा होऊ देणार नाही. यापुढं जाऊन या जनगणनेत जर ओबीसींचं जातनिहाय जनगणना होत नसेल तर या सार्वत्रिक जनगणनेच्या विरोधात आम्ही आहोत. यावर बहिष्कार आमचा आहे. शासनाच्या विरोधात हे बहिष्कार सफल करण्यासाठी वाटेल ते परिणाम सहन करायला, कारण की शेवटची लढाई ओबीसींची आहे. कदाचित ही सार्वत्रिक शेवटची जनगणनासुद्धा असू शकते आणि म्हणून ही आमची सामाजिक जबाबदारी म्हणून ती जबाबदारी निभावणं. उद्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य उद्ध्वस्त होत असताना ही लोक नालायक झोपलेली होती हा आरोप आमच्यावर येऊ नये आणि म्हणून ही जबाबदारी स्वीकारण्याचं काम आणि या जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची घोषणा या अनुषंगाने आम्ही करत आहोत. आपण एक पत्र देखील दिलेलं आहे ग्रामपंचायतीने, काय नेमकं त्याच्यात नमूद करण्यात आलं आहे? त्यामध्ये स्पष्ट म्हटलं की आपण समाजाचे जबाबदार जनप्रतिनिधी आहात. आपल्याकडून अपेक्षा आहेत की आपल्यासोबत जुळलेले जे समाजाचे घटक आहेत त्यांच्यापर्यंत या जनगणनेच्या अनुषंगानं जर आमचा रकाना नसेल तर आपण त्यामध्ये जागृती आणावी, बहिष्कारासाठी मदत करावं ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि काही संधी साधू नेहमी जेव्हा जेव्हा अशा संधी निर्माण होतात, जनतेचा मोठा रस्त्यावर लोट दिसतो तेव्हा मात्र फोटो घ्यायला, क्रेडिट घ्यायला, मोठी मोठी भाषणं ठोकायला हे लोक असतात. परंतु वास्तवात लढण्यासाठी, अधिकारासाठी मात्र हे भांडताना दिसत नाही. तर अशांना आम्ही नोंद घेऊन येणाऱ्या काळात त्यांची जागा दाखवण्याचं सुद्धा काम हा समाज करणार आहे. ही ताकीदसुद्धा या अनुषंगाने दिलेली आहे. आता जर याच्यात सुधारणा झाली नाही तर ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल. रस्त्यावर जो मार्ग आम्हाला आता रस्त्यावर काय आहे की हे सगळे प्रगणक, त्यांचे निरीक्षक हे गावागावांमध्ये जाणार आहेत. बरोबर आहे ना? हे रस्त्यावर येणार नाहीत. आम्हाला ही चळवळ, हा विरोध गावागावात, गल्ल्या गल्ल्यात आमचे कार्यकर्ते, जरी आमचे एका गावात 5-6 कार्यकर्ते असले तरी ते भरपूर आहेत आणि प्रत्येक गावांमध्ये असणारा 100% जवळपास समाज शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसीचा आहे. आणि या इश्यूवरती शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सरपंच आमच्यासोबत आहेत. त्यांचासुद्धा सहकार्य, कारण की हे फोडा आणि राज्य करा, जे ओबीसींची अवस्था केलेली आहे तीच आता शेड्यूल कास्टवर सुद्धा उपवर्गीकरणाच्या माध्यमानं आणलेला आहे. एकेकाचा नंबर लागणार आहे. जे वेळीच सावध झालो नाही तर हे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहे की ज्या नॉन क्रिमिलेअरची असंवैधानिक अट ओबीसींवर लादली तीच कदाचित उपवर्गीकरणाच्या नंतर शेड्यूल कास्टवर सुद्धा येणार आहे. आणि म्हणून गावागावांमध्ये हा बहिष्काराचा एक आंदोलन सुरू राहील आणि आम्ही सफल तर करून दाखवू. प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.